विद्यार्थी मित्रो नमस्कार. मागच्या वेळी आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या संबंधी आपण एक एक्सपेरिमेंट म्हटलं होतं. त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू ओरस्टेड when an electric current pass through any conductor it produce magnetic field around it हे आपण बघितलं होतं. आणि त्याच शास्त्राच्या बद्दल आपण थोडी माहिती घ्यायची आहे. याच्यामध्ये बघा इकडे इंट्रोडक्शन ऑफ अ सायंटिस्ट याच्यामध्ये आपण ओरस्टेड या शास्त्राच्या संबंधी माहिती घ्यायची आहे. बघा इकडं ॲज अ सायंटिस्ट ॲट द फोरफ्रंट इन 19th सेंच्युरी त्या ठिकाणी हन्स ख्रिस्तियन ओरस्टेड या ठिकाणी बघा हन्स ख्रिस्तियन ओरस्टेड प्लेड अन इम्पॉर्टंट रोल इन अंडरस्टँडिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे विद्युत चुंबकत्व. He observed in 1820 that when a current passes through a metal wire, the magnetic needle near the wire turns through a certain angle. He pointed out the relation between electricity and magnetism, म्हणजे रिलेशन बिटवीन कुठलं विद्युत धारा आणि कुठलं चुंबकत्व. Today's advanced technology is developed as a consequence in his honor. The unit of intensity of the magnetic field is termed as a oersted. आता बा 19व्या शतकातील एक अग्रगण्य वैज्ञानिक म्हणून कोण बा इकडं हन्स ख्रिस्तियन ओरस्टेड यांनी काय केलं, विद्युत चुंबकत्व समजून घेण्यात काय केलं, मोलाची कामगिरी बजावलेली आहे. सन 1820 मध्ये त्यांना असं दिसून आलं की एका धातूच्या तारेतून जर आपण विद्युतधारा प्रवाहित केली तर तारेजवळची चुंबक सूची काही कोनातून काय होते, विचलित होते किंवा वळते. म्हणून विद्युत धारा म्हणजे विद्युत आणि चुंबकत्व यांचा संबंध त्यांनी नजरेसमोर दिलेला आहे. आणि त्यातून पुढे आज काय प्रगत तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. म्हणून या त्यांच्या समानार्थ काय करतो बघा आपण की चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेला म्हणजे इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड जे असतं त्याचं युनिट काय संबोधतो आपण ओरस्टेड. ह्या युनिटमध्ये काय होतं, इंटेन्सिटी आपण मोजतो. आता त्याची संबंधित आपण एक एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी करायचं बघा. इकडं तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 52 वरती दिलेला आहे. ट्राय दिस म्हणून सांगितलंय. कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन फिगर when a large current म्हणजे लार्ज याचा अर्थ अप्रॉक्सिमेटली 1 ampere flows through the thick copper wire passing through a cardboard. The magnetic needle kept at different points on the cardboard around the wire stands in different direction. Mark these directions with a pencil. म्हणजे काय करायचं बा इकडं आपल्याला या आकृती दाखवल्याप्रमाणे काय उपकरणांची जोडणी करून घ्यायची आहे. आता पुट्टा जो दाखवलेला आहे ते पुट्ट्यातून काय दाखवायचं बघा, आरपार जाणारी जाड तांब्याची तार घ्यायची आहे आणि या तारेतून साधारणतः 1 अँपिअर पर्यंत विद्युतधारा जाईल अशी विद्युतधारा प्रवाहित करायची आहे. तेव्हा पुट्ट्यावरती प्रत्येक ठिकाणी तारेभोवती ठिकठिकाणी चुंबक सूची जर आपण ठेवली तर ती चुंबक सूची काय होते, प्रत्येक ठिकाणी विशिष्ट दिशेमध्ये काय होते, ती स्थिर राहते. आणि स्थिर राहिल्यानंतर त्या पुट्ट्यावरती ती जी दिशा आहे ती पेन्सिलने आपल्याला काय करायची, दर्शवायची आहे. आता या ठिकाणी आपण ह्या प्रयोगामध्ये हे विद्युतधारेचं प्रमाण काय करू शकतो, कमी अधिक आपण करू शकतो. आता विद्युतधारा कमी अधिक जर केली तर काय बदल दिसून येतो, किंवा चुंबक सूची तारे पण समजा थोडी दूर ठेवली तर काय परिणाम होतो. आणि चुंबक सूची समजा आपण लोखंडाचा केस जर पुट्ट्यावरती जर पसरला तर काय परिणाम होतो आपल्याला बघायचा. या ठिकाणी लोखंडाचा केस पुट्ट्यावर जर पसरला तर लोखंडाचा केस काय होतो, तारेभोवती विशिष्ट वर्तुळाकार स्थितीमध्ये काय होतो, तो स्थिर होतो. म्हणजे आपला बघा इकडं व्हॉट चेंजेस आर कॉज्ड बाय इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग इलेक्ट्रिक करंट. म्हणजे विद्युतधारा आपण कमी अधिक प्रवाहित केली तर काय बदल घडतो. व्हॉट डू यू सी व्हेन द मॅग्नेटिक निडल इज केप्ट लिटल अवे फ्रॉम द वायर. एक वाहकापासून समजा थोड्या दूर अंतरावरती आपण जर चुंबक सूची जर ठेवली तर काय घडतं. Now instead of magnetic needle, spread iron fillings on the cardboard and observe. तर काय मॅग्नेटिक निडल काढायची आणि त्या ठिकाणी लोखंडाचा किस काय करायचा, पसरायचा, काय करतं ते पाहायचं आहे. द आयर्न फिलिंग्स अरेंज देमसेल्फ इन अ सर्क्युलर मॅनर अराउंड द वायर. मग आता जर आपण कॉपर म्हणजे कार्डबोर्ड वरती जर आयर्न फिलिंग जर टाकले तर काय होतं बा इकडं एका विशिष्ट पद्धतीने काय होते, ह्या संपूर्ण कणांची काय होते रचना, अशी का रचना होते ते आपल्याला बघायचं बघा. या ठिकाणी यू हॅव म्हणजे आता आपल्या बघा इकडे हे का घडतं तर या ठिकाणी हे जे मॅग्नेटिक फोर्स जो म्हणतो आपण म्हणजे द आयर्न फिलिंग स्प्रेड अराउंड द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. म्हणजे ह्या लोखंडाचा केस जो असतो तो लोखंडाचा केस बघा इकडं तारेभोवती विशिष्ट वर्तुळाकार स्थितीमध्ये स्थिर होतो. याचं कारण काय बघा इकडं
की लोखंडाचा केस जो असतो हा चुंबकीय बलरेषांना धरून काय केला असतो पसरलेला असतो. तर सर्वांच्या बाबतीत आपल्याला अगोदर माहिती असणं आवश्यक आहे की अ मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्युस्ड अराउंड अ स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर इफ द करंट इज अनचेंज, म्हणजे करंट आपण स्थिर ठेवलेला आहे. This magnetic field reduces the distance from the wire increases. जर डिस्टन्स वाढवलं तर मॅग्नेटिक फील्ड काय होतं, रिड्यूस होतं. Therefore the concentric circles म्हणजे सकेंद्री वर्तुळे, therefore the concentric circles representing the magnetic lines of force are shown bigger and rarefied as the distance from the wire increases. समजा अंतर जर वाढलं तरी वर्तुळ काय होतात, जशी दूर तसं काय होतात, मोठी मोठी आणि अस्पष्ट अशी वर्तुळ काय होतात, तयार होतात. इफ द करंट थ्रू द वायर इज इन्क्रीजेड, आणि समजा जर आपण काय केलं, यातून करंट जर वाढवतो काय होतं, द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजेस. म्हणजे लक्षात ठेवायचं थोडक्यात, इफ यू इन्क्रीज द करंट द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजेस. इफ यू इन्क्रीज द डिस्टन्स ऑफ द magnetic needle from the wire, if we increase distance the intensity of magnetic field decreases. म्हणजे लक्षात ठेवायचं, जर अंतर वाढवलं तर मॅग्नेटिक फील्ड काय होणार, वीक होणार. जर विद्युतधारा वाढवली तर मॅग्नेटिक फील्ड मात्र काय होणार, ते वाढणार. म्हणजे या ठिकाणी जसं आपण त्या कंडक्टर पासून दूर दूर जाऊ तसं इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड डिक्रीजेस, आणि जसं आपण वाहकाच्या जवळ येऊ तसं इंटेन्सिटी इन्क्रीजेस. तसं इफ यू इन्क्रीज the current, then the intensity of magnetic field increases. If we decrease the current, the intensity of the magnetic field decreases. म्हणजे बघा इकडं, एका सरळ विद्युतवाहक तारेतून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. आता विद्युतधारेत बदल जर केला, म्हणजे बदल केला आहे तशी विद्युतधारा स्थिर ठेवली तर काय होतं, तर तारेपासून आपण जसं दूर जाऊ तसं चुंबकीय क्षेत्र काय होतं, कमी होत जातं. म्हणून चुंबकीय बलरेषा दर्शवणारी सकेंद्रीय वर्तुळे किंवा आपण समकेंद्रीय वर्तुळे तारेपासून दूर जाताना मोठी आणि विरळ होत जातात. म्हणजे तारेतून जाणारी विद्युतधारा जर आपण वाढवली तर चुंबकीय क्षेत्राची काय होते, वाढ होते. पण विद्युतधारा स्थिर ठेवून आपण नुसता जर अंतर वाढवलं तर मात्र विद्युतधारा का चुंबकीय क्षेत्र काय होत जातं, कमी कमी होत जातं. तर पुढे आपल्याला इकडं उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम म्हणजे राईट हँड थंब रूल बघायचा आहे. या ठिकाणी डायग्राम बघा, 50 पेजवरती 4.7 डायग्राम बघायची आहे. आता या ठिकाणी ही जी डायग्राम जी आहे याला आपण बघा इकडं उजव्या हाताचा नियम किंवा उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम असं म्हणतो. दिस इज अ कन्व्हिनियंट रूल फॉर फाइंडिंग आउट द डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय करंट फॉलिंग थ्रू अन इलेक्ट्रिक कंडक्टर. आता इमॅजिन, इथनं महत्वाचं बघा इकडं, इमॅजिन दॅट यू हॅव हेल्ड द कंडक्टर इन युअर राईट हँड in such a way that your thumb points in the direction of the current. Then turn your fingers around the conductor. The direction of the fingers is in the direction of the magnetic lines of force. म्हणजे विद्युतवाहक तारेतील विद्युतधारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबक क्षेत्राची दिशा शोधण्यासाठी हा एक अतिशय सोयीचा काय आपला नियम आहे. आता अशी कल्पना करा की सरळ विद्युतवाहकाला तुम्ही उजव्या हातामध्ये पकडलेला आहे. त्या अशा रीतीने की अंगठा विद्युतधारेच्या दिशेने तारेवर स्थिरावला आहे. मग तुमची बोटे म्हणजे वळलेली जी बोटे जी आहेत ही म्हणजे ही बोटे विद्युतवाहकाभोवती जर वळवली म्हणजे गुंडळली तर बोटांची दिशा ही काय असते, चुंबक क्षेत्राच्या बलरेषेची दिशा असते. म्हणजे नेमकं बा इकडं आपल्या उजव्या हाताचा अंगठा हात ठेवून इतर बोटे म्हणजे उजव्या हाताचा अंगठा हात ठेवून इतर बोटे वाहकाभोवती लपेटली आहे तशी कल्पना जर केली, बा इकडं इमॅजिनेशन आहे. पुन्हा सांगतो, आपल्या उजव्या हाताचा अंगठा ताट ठेवून इतर बोटे वाहकाभोवती लपेटल्या तशी जर कल्पना जर केली, इमॅजिनेशन, तर अंगठा जर म्हणजे इफ अँड देन आहेत, जर अंगठा जर विद्युतधारेच्या दिशेमध्ये असेल तरच हे कर्व्ड फिंगर जे असतात म्हणजे लपेटलेली बोटं जी असतात, ही लपेटलेली बोटं काय करतात, चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवतात. म्हणजे डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. म्हणजे कर्व्ड फिंगर जे असतात ती काय करतात, the direction of the magnetic lines of the force when if
थंब इज इन द डिरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंट. लक्षात ठेवा, म्हणजे अंगठा जर विद्युत दिशेमध्ये स्थिरावला असेल तर यालाच काय म्हणतो आपण, द राईट हँड थंब रूल. या ठिकाणी डायग्राम 4.7 आहे. परीक्षेला जर हा रूल जर विचारला तर आकृती काढायची गरज नाही. बऱ्याच वेळा काय असतं बघा, इकडं आकृती फक्त दिली असेल तर पहिला लेबलिंग करायला सांगितलेलं असतं. आता आपल्याला इकडं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ अ कंडक्टिंग वायर. सर्क्युलर लूप म्हणजे वर्तुळाकार कुंडल म्हणतो आपण. आता we learned about the magnetic lines of force of magnetic field produced by a current flowing through a straight conductor. What will happen to the magnetic lines of force of the field produced by a current flowing through a loop, म्हणजे कुंडल made by bending the straight wire. आता a circuit is completed by connecting various components as shown in the figure 4.8. If the current passes through the loop, magnetic lines of force are produced of each point on the loop. As we go away from the wire, the concentric circles representing the magnetic lines of force will become bigger and bigger. As we go towards the center of the loop, the circle becomes so big that its arc can be shown as a straight line. Therefore, the magnetic lines of force are shown near the points P and Q. आतून दाखवले बघा P and Q. Only, however, they will be created near each point on the loop. Likewise, each point will produce magnetic field at the center of the loop. By making use of the right hand thumb rule, check that every point on the loop of the contributes to the magnetic lines of the force at the center of the loop, and these lines of force at the center of the loop are in the same direction. The intensity of magnetic field. आता या ठिकाणी बघा इकडं की आपण पहिल्यांदा समजावून घेऊया. इकडं विद्युत वाहक तारेच्या एका वेटोळ्यामध्ये म्हणजे कुंडलातून विद्युतधारेमुळे काय होतं, निर्माण होणारं चुंबक क्षेत्र संबंधी आपण माहिती घ्यायची आहे. आता आकृती दाखवल्या पण काय दाखवलं, सरळ विद्युत वाहकातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राच्या बल रेषेविषयी आपण मागे बघितलेला आहे. आता हाच विद्युत वाहक एका वेटोळ्याच्या स्वरूपात म्हणजे कुंडलाच्या स्वरूपात म्हणजे आकारात म्हणजे कुंडला स्वरूपात पण जर वापरला तर विद्युतधारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबक क्षेत्राच्या चुंबकीय बल रेषा कशा असतील यासंबंधी आपण आकृतीमध्ये दाखवलेले बघा इकडं. तर आकृती दाखवल्याप्रमाणे वेगवेगळे घटक घेऊन परिपथ जर पूर्ण केला तर वेटोळ्यातून विद्युतधारा सुरू केल्यास वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूपाशी काय होतं, चुंबकीय बलरेषा निर्माण होऊन जसे आपण त्यापासून दूर जाऊ तसं चुंबकीय बलरेषांची समकेंद्रीय वर्तुळे काय होतात, मोठी मोठी होतात. म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिझम काय डिक्रीजेस. लक्षात ठेवा, जसे आपण वेटोळ्याच्या मध्यभागी येऊ तसे काय होतं, वर्तुळ इतकं मोठं झालेलं असेल की त्याचा कंस सरळ रेषेने दाखवता येईल. म्हणजे डिस्टन्स कंडक्टर पासूनचं डिस्टन्स समजा जर कमी झालं तर इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड काय होते, इन्क्रीजेस. आता बघा इकडे चुंबकीय बलरेषा आता 4.8 मध्ये काय दाखवले, पी आणि क्यू बिंदू पैसे दाखवले. बघा इकडे चुंबकीय म्हणजे मॅग्नेटिक फोर्स, लाईन्स ऑफ फोर्स. तर अशा त्या वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूशी निर्माण होतील त्याप्रमाणे प्रत्येक बिंदू वेटोळ्याच्या केंद्रस्थानी चुंबक क्षेत्र निर्माण करेल. म्हणजे बघा इकडे उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाचा वापर करून तारेच्या वेटोळ्यावर प्रत्येक बिंदू वेटोळ्याच्या मध्यभागी असलेल्या चुंबकीय बलरेषा निर्माण करण्यात सहभागी असतो आणि या बलरेषा वेटोळ्याच्या मध्यभागी एकाच दिशेने काय असतात, कार्यरत असतात. काय करून निघतात बघा इकडं, द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट एनी पॉइंट प्रोड्यूस्ड बाय अ करंट फ्लोइंग थ्रू अ wire is depends on the current as we have seen in the experiment. This means that if there are n turns, समजा काय वेटोळ्यांची संख्या जर वाढली असेल, there are n turns in the loop, the magnetic field n times of that produced by a single loop will be created. म्हणजे जितकी वेटोळ्यांची संख्या जास्त तितकं मॅग्नेटिक फील्ड कसं असतं, जास्त. म्हणजे तारेतून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे कोणत्याही बिंदूवर निर्माण होणाऱ्या चुंबक क्षेत्राची तीव्रता ही त्या विद्युतधारेवर अवलंबून असते. याचा अर्थ जर वेटोळ्यामध्ये तारेचे n इतके जर वेळे असतील तर एका वेटोळ्यामध्ये जितके चुंबक क्षेत्र तयार होतं त्याच्या n पट काय होतं, चुंबक क्षेत्र निर्माण
होईल. त्यानंतर पुढचा पॉईंट आपला बघायचा वेगळं की मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन सोलेनॉइड. सोलेनॉइड म्हणजे लक्षात ठेवायचं या ठिकाणी नाल कुंतल म्हणतो आपण. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन सोलेनॉइड. आता हे नाल कुंतल म्हणजे नेमकं काय बघा इकडं, तर व्हेन कॉपर वायर विथ रेझिस्टिव्ह कोटिंग. आता कॉपर वायरच्या वरती काय केलं असतं, रेजिस्टन्स म्हणजे दुर्वाहक पदार्थाचं काय केलं असतं म्हणजे रेझिस्टिव्ह कोटिंग केलं असतं. इज वाउंड इन अ चेन ऑफ लूप लाईक अ स्प्रिंग इज कॉल्ड अ सोलेनॉइड. म्हणजे लक्षात ठेवायचं, विद्युत रोधक आवरण असलेलं तांब्याची तार घेऊन त्याची कुंडलाची मालिका म्हणजे अशी गोल गोल वेटोळे जसं स्प्रिंग प्रमाणे एका पुढे एक करायची, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, लूप किंवा नाल कुंतल म्हणतो. म्हणजे बघा इकडं, व्हेन अ कॉपर वायर विथ रेझिस्टिव्ह कोटिंग इज वाउंड इन अ चेन ऑफ लूप्स लाईक अ स्प्रिंग इट इज कॉल्ड अ सोलेनॉइड. लक्षात ठेवायचं, परीक्षेला व्हॉट इज सोलेनॉइड परीक्षेला विचारतात. आता काय करायचं बघा इकडं, व्हेन एव्हर अन इलेक्ट्रिक करंट पास थ्रू अ सोलेनॉइड मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर प्रोड्यूस्ड इन पॅटर्न ऍज शोन इन फिगर 4.9 मध्ये जसं दाखवलं. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार होतो बघा इकडं. आता द मॅग्नेटिक फील्ड ऑफ फोर्स ऑफ अ बार मॅग्नेट, म्हणजे आता लक्षात ठेवायचं, हे जे यांचा अवेअरनेस जो असतो तो जसा बघा इकडं बार मॅग्नेट प्रमाणात. द प्रॉपर्टीज ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ सोलेनॉइड आर व्हेरी सिमिलर टू द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय अ बार. म्हणजे पट्टी चुंबकाप्रमाणे जे काय चुंबकाच्या भोवतीचे असे चुंबकीय बलरेषा तयार होतात, त्याप्रमाणे काय होतं, त्या ठिकाणी चुंबकीय बलरेषा तयार झालेले असतात. वन ऑफ द ओपन एंड्स ऑफ द सोलेनॉइड ऍक्ट्स ऍज अ magnetic north pole and the other as the magnetic south pole. The magnetic lines of force inside the solenoid are parallel to each other. This means that the intensity of a magnetic field within the solenoid is uniform everywhere. That is, the magnetic field in a solenoid is uniform. आता या ठिकाणी बघा इकडं आपण पुन्हा एकदा मराठीमध्ये बघूया. नाल म्हणजे सोलेनॉइड म्हणजे काय, विद्युत रोधक आवरण असलेली तांब्याची तार घेऊन कुंडलाची मालिका जर तयार केली तर त्या मालिका तयार केल्या म्हणजे त्या मालिका तयार केल्यास त्या रचनेला काय म्हणतो आपण, नाल कुंतल. आता नाल कुंतल जेव्हा आपण विद्युतधारा प्रवाहित करतो किंवा नाल कुंतल विद्युतधारा गेल्यास निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलरेषा कशा, त्याची आकृती आपण 4.9 मध्ये दाखवलेली आहे. तर चुंबक पट्टीच्या चुंबकीय बलरेषेशी आपण परिचित आहोत. लक्षात ठेवा इकडं की नाल कुंतलामुळे निर्माण होणाऱ्या चुंबक क्षेत्राचे सर्व गुणधर्म हे चुंबक पट्टीमध्ये तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या गुणधर्माप्रमाणेच असतात. तर नाल कुंतलचे दोन टोक उघडे आहेत. एक उघडे टोक चुंबकीय उत्तर ध्रुव म्हणून कार्य करतं, तर दुसरं काय करतं, चुंबकीय दक्षिण ध्रुवाप्रमाणे कार्य करतं. तर नाल कुंतलातील चुंबकीय बलरेषा एकमेकांना समांतर रेषांच्या स्वरूपात असतात. याचा अर्थ काय होतो बा इकडं की चुंबक क्षेत्राची तीव्रता नाल कुंतलाच्या आतील पोकळीत सर्वत्र कशी असते, सारखेच युनिफॉर्म असते. म्हणजेच नाल कुंतलातील चुंबक क्षेत्र एक समान असते. म्हणजे बघा इकडे मॅग्नेटिक फील्ड इन सोलेनॉइड इज युनिफॉर्म. पुढे बघा इकडं, फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. मटेरियल काय करायचं बघा इकडं, आपला ट्राय एक्सप्लेन करायचा आहे. फ्लेक्झिबल कॉपर वायर आहे, स्टँड आहे, इलेक्ट्रिक सेल आहे, हॉर्सशू मॅग्नेट आहे म्हणजे नालाकृती चुंबक आहे विथ अ स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. प्रोसिजर काय करायचे बघा, युजिंग द स्टँड फिक्स द कॉपर वायर सो दॅट इट पासेस थ्रू द पोल्स ऑफ द हॉर्सशू मॅग्नेट ॲज शोन इन फिगर 4.10. फिगर बघा ते ॲज शोन इन फिगर 4.10. कनेक्ट द सर्किट ॲज वेल. व्हॉट डू यू ऑब्झर्व. आता whenever current is not flowing through the wire it remains straight position. When the current flows from top to bottom the wire bends and comes into position C. मगाशी position A होती, लक्षात ठेवा. If the current direction is reversed, आपण काय केलं, विद्युतधारेची दिशा जर बदलली, that is it flows from the bottom to the top end, the wire bends but comes in the position B. This means the direction of the force on the wire is
perpendicular to both the magnetic field and the direction of the current. आता बघा इकडं here the direction of magnetic field is from N to S. In this experiment, it is noted that whenever current flow through a conductor in the presence of magnetic field, a force is exerted on the conductor. If the direction of the current is reversed, the direction of the force also get reversed. If the magnet is kept reversed, that is the south pole is brought at the position of its north pole and its north pole brought to the position of its south pole, what will happen we want to see here. तर काय सांगितलं बाई इकडं एक चुंबक क्षेत्रातून विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकावरील बल ह्या थिरीचा उपयोग आपल्याला काय करायचा आहे इलेक्ट्रिक मोटर यामध्ये याचा आपल्याला इलेक्ट्रिक मोटर एसी डीसी जनरेटर यामध्ये या थिरीचा आपला उपयोग होणार आहे. आता जास्त पण बघा इकडं विद्युत चरित्रामध्ये आपल्याला या थिरीचा उपयोग होणार आहे. या ठिकाणी एक प्रयोग दिला पाहिजे म्हणजे फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन द मॅग्नेटिक फील्ड. तांब्याची लवचिक तार आहे, स्टँड आहे, विद्युत घट आहे, प्रबळ चुंबक क्षेत्र असणारा नालाकृती चुंबक आहे. तर आकृती आपल्याला काय करायचं आहे इकडं सगळी जुळणी करायची आहे. तर जेव्हा तारातून विद्युतधारा वाहत नाही तेव्हा काय होतं तार सरळ राहते म्हणजे ए सारखी स्थिती असते. जेव्हा वरून खाली अशी विद्युतधारा वाहते तेव्हा तार काय होते वाकते आणि कुठल्या स्थितीमध्ये सी सारख्या स्थितीमध्ये येते. आता विद्युतधारेची दिशा उलट म्हणजे खालून वर अशी केली तर तार वाकते पण बी या स्थितीमध्ये येते. म्हणजेच तारेवर बलाची दिशा चुंबक क्षेत्राच्या आणि विद्युतधारेच्या लंबाच्या म्हणजे तारेची म्हणजे तारेवरील बलाची दिशा ही चुंबक क्षेत्राच्या आणि विद्युतधारेच्या लंबाच्या लंब दिशेने आहे. आता या ठिकाणी आपला थोडस विद्युतधारेची दिशा उलट म्हणजे खालून वर जर केली तर तार काय होणार ती वाकणार. पण वाकणार कुठलं बी या स्थितीसारखी स्थिती होते म्हणजेच तारेवरील बलाची दिशा चुंबकी क्षेत्राच्या आणि विद्युतधारेच्या दिशांच्या लंब दिशेनं असते. त्या ठिकाणी इथे चुंबक क्षेत्राची दिशा एन कडून कुणीकडे आहे इकडं एस कडे अशी आहे. तर या प्रयोगातून आपल्याला असं दिसून येतं की जेव्हा चुंबक क्षेत्रामध्ये विद्युतधारा वाहकातून जाते तेव्हा त्या वाहकावरती काय होतं बल प्रयुक्त होतं. विद्युतधारेची दिशा उलटी केली तर बलाची दिशा सुद्धा काय होते उलटी होते. म्हणजे चुंबक जर बरोबर उलट केला म्हणजे उत्तर ध्रुवा जागी दक्षिण ध्रुव आणला आणि दक्षिण ध्रुव उत्तर आणला तर काय होतं आपण ह्या पुढच्या त्या प्रयोगामध्ये बघायचं आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं या ठिकाणी महत्वाचं म्हणजे काय इकडं की जेव्हा म्हणजे चुंबक क्षेत्रामध्ये विद्युतधारा वाहकातून जाते तेव्हा ती त्या वाहकावरती बल काय ते प्रयुक्त करते. म्हणजे इफ द डिरेक्शन ऑफ द करंट इज रिव्हर्स्ड द डिरेक्शन ऑफ द एक्झर्टेड म्हणजे द डिरेक्शन ऑफ द फोर्स ऑल्सो रिव्हर्स्ड म्हणतो आपण. म्हणजे या ठिकाणी फेम आता या ठिकाणी आपण स्पष्ट सांगितले बा इकडे काय सांगितलंय की चुंबक क्षेत्रामध्ये विद्युतधारा विद्युत वाहकातून जाते तेव्हा काय होतं त्या वाहकावर काय होतं बल निर्माण होतं. म्हणजेच इफ द डिरेक्शन ऑफ द करंट इज रिव्हर्स्ड द डिरेक्शन ऑफ द फोर्स ऑल्सो म्हणजे डिरेक्शन ऑफ द फोर्स ऑल्सो गेट रिव्हर्स्ड. आता if the magnet is kept reversed, that is south pole is brought at the position of its north and north towards the south, what will happen विचारले तत्पूर्वी आपण वाक्य काय लक्षात ठेवायचं की whenever current flows हे महत्वाचं वाक्य आहे. whenever current flows through a conductor in the presence of magnetic field, a force is exerted on the conductor. म्हणजे वाहकातून जेव्हा विद्युतधारा प्रवाहित होते तेव्हा त्या वाहकावरती काय लक्षात ठेवायचं म्हणजे चुंबक क्षेत्रामध्ये महत्वाचं काय कशामध्ये चुंबक क्षेत्रामध्ये जेव्हा विद्युतधारा काय होते वाहकातून वाहते तेव्हा वाहकावरती काय होतं बल प्रयुक्त केलं जातं. म्हणजे या ठिकाणी पुन्हा वाचून दाखवतो या ठिकाणी काय होतं फोर्स एक्झर्टेड ऑन द कंडक्टर व्हेन करंट फ्लोज थ्रू कंडक्टर इन द प्रेझेन्स ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड. लक्षात ठेवायचं दॅट टाइम फोर्स एक्झर्टेड ऑन अ कंडक्टर. लक्षात आलं. पेज नंबर 4.4 पेज नंबर 54 वरती 4.10 एक्सपेरिमेंट आहे बा इकडं की त्याच्यामध्ये काय सांगितलं इकडं
फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यामध्ये आपला समजा काय सांगतील बघा, द अबो म्हणजे दिस एक्सपेरिमेंट क्लिअरली शोज दॅट a force is exerted on the current carrying conductor. The direction of this force depends on both the direction of the current and the direction of the magnetic field. आता या ठिकाणी बघा इकडं ह्या प्रकरण काय लक्षात येतं की चुंबक क्षेत्राच्या प्रभावाखाली विद्युतधारा वाहणाऱ्या विद्युत वाहकावर काय होतं, बल निर्माण होतं. लक्षात ठेवा, चुंबक क्षेत्राच्या प्रभावाखाली आहे. लक्षात ठेवा, या बलाची दिशा ही विद्युतधारी दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा या दोन्हीवरती कशी असते ती अवलंबून असते. आता एक्सपेरिमेंटली इट इज पॉसिबल टू शो दॅट दिस फोर्स इज मॅक्झिमम. हे वाक्यामध्ये दिस फोर्स इज मॅक्झिमम व्हेन द डिरेक्शन ऑफ द करंट इज परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे बघा, द डिरेक्शन ऑफ द करंट इज परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. आता म्हणजेच बघा इकडं विद्युतधारी दिशा ही चुंबक क्षेत्राच्या दिशेला कशी असते, लंब असते, तेव्हा बल कसं असतं, सर्वात जास्त असतं. त्यानंतर पुढे आपला बघा इकडं की फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, म्हणजे फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम आपल्याला बघायचा आहे. याचा उपयोग आपण इलेक्ट्रिक मोटरमध्ये या रूलचा करणार आहोत. बघा इकडं ती डायग्राम महत्वाची आहे. डायग्राम मध्ये कसं दाखवलं बघा, अंगठा, त्यानंतर तर्जनी आणि मधलं बोट हे एकमेकाला कसे येते, परपेंडिक्युलर. लक्षात घ्या. इन द अबोव एक्सपेरिमेंट वी कन्सिडर द डिरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंट अँड द डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड अँड फाउंड दॅट द डिरेक्शन ऑफ द फोर्स एक्झर्टेड इज परपेंडिक्युलर टू बोथ. देयर इज अ सिंपल रूल रिलेटिंग these three directions. This rule is called Fleming's left hand rule. आता according to this rule, what the left hand thumb, index finger and the middle finger. आता लेफ्ट हँड डावा हात लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये बघा इकडं इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर. आता या ठिकाणी अकॉर्डिंग टू दिस रूल द लेफ्ट हँड थंब, index finger and the middle finger are stretched so as to be perpendicular to each other. If the index finger is the direction of the magnetic field and the middle finger points the direction of the current, the direction of the thumb is the direction of the force on the conductor. म्हणजे लक्षात ठेवा, इकडं अंगठा इंडेक्स म्हणतो आपण, त्यानंतर तर्जनी आणि कुठले घ्यायचं आपल्याला इकडं मधलं म्हणजे मिडल फिंगर. आता मिडल फिंगर, त्यानंतर इंडेक्स फिंगर आणि आता बघा इकडं त्याच्यामध्ये शब्द काय काय दिले बघा इकडं लेफ्ट हँड रूल. आता आपण मराठीमध्ये जर कन्व्हर्शन ऐका म्हणजे लक्षात येईल. आता ह्या मगाशी आपण जो प्रयोग त्याच्यामध्ये बघा विद्युतधारी दिशा आणि चुंबक क्षेत्र दिशा विचारात जर घेतली तर आपलं असं लक्षात येतं की बलाची दिशा या दोन्हीच्या लंब दिशेस आहे. आता तिन्हींच्या दिशा एका साध्या नियमामध्ये आपलं काय बद्ध करता येतात. या नियमाला काय म्हणतो आपण, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. त्या या नियमामध्ये काय करतो, डाव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी आणि मधलं बोट हे तिन्हीचा विषय करायचा आहे. जे डाव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि कुठलं मधलं बोट. आता हे तिन्ही एकमेकांना लंब राहतील असे आपण काय करायचे आहे, हे तिन्ही बोट एकमेकांना लंब राहतील अशी ताट धरायची आहेत. आता तर्जनी जर चुंबक क्षेत्रामध्ये असेल, म्हणजे तर्जनी जर चुंबक क्षेत्राची दिशा जर दर्शवत असेल तर मधलं बोट काय करतं, विरुद्ध दिशेमध्ये असेल. या ठिकाणी सुद्धा बाई इफ नॉट आहे, जर तर तर्जनी जर चुंबक क्षेत्राच्या दिशेत असेल तर मधलं बोट काय असेल, विरुद्ध दिशेत असेल. तर अंगठ्याची दिशा ही काय असते, विद्युत वाहकावरील बलाची दिशादर्शक असते. म्हणजे बा इकडं डाव्या हाताचा नेमका सांगतो बा इकडं, तर डाव्या हाताचा अंगठा, तर्जनी व मधले बोट एकमेकांना जर लंब असतील किंवा लंब राहतील अशी ताट धरावीत. आणि असा असेल तर तर्जनी जर चुंबक क्षेत्राच्या दिशेमध्ये असेल आणि मधलं बोट विरुद्ध दिशेत असेल तर अंगठ्याची दिशा ही विद्युत वाहकावरील बलाची दिशादर्शक असेल. म्हणजे एकमेकावरती कसे आहेत ते डिपेंडेबल आहेत. म्हणजे बघा इकडं या ठिकाणी आपण हा रूल बघा इकडं अकॉर्डिंग, पुन्हा एकदा अकॉर्डिंग टू दिस रूल द लेफ्ट हँड थंब, थंब म्हणजे अंगठा झाला, इंडेक्स फिंगर म्हणजे काय आला बा इकडं तर्जनी,
अँड द मिडल फिंगर म्हणजे काय, मधलं बोट आर स्ट्रेचड सो ॲज टू बी परपेंडिक्युलर टू इच अदर, म्हणजे असे ताट झाले एकमेकांनी कसे असतात, लंबरूप असायला पाहिजेत. इफ द इंडेक्स फिंगर म्हणजे इफ द इंडेक्स फिंगर तर्जनी, इफ द इंडेक्स फिंगर इज इन द डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक, म्हणजे तर्जनी काय चुंबक क्षेत्र दिशा दाखवत असेल तर, अँड द मिडल फिंगर पॉइंट्स इन द डिरेक्शन ऑफ द करंट, ज्याने मधलं बोट विरुद्ध दिशा दाखवत असेल तर, देन द डिरेक्शन ऑफ द थंब, म्हणजे अशा वेळी काय असतं, डिरेक्शन ऑफ द थंब इज इन द डिरेक्शन ऑफ द फोर्स ऑफ द कंडक्टर, अशा वेळी अंगठा हा विद्युतवाहकावरील बलाची दिशा दर्शवतो. यालाच आपण काय म्हणतो बघा इकडं, फ्लेमिंगचं लेफ्ट हँड रूल किंवा फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम.